तरी मी कुठं आलोय, कोणच्या गडावर आलोय हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जन्नत बघायची, तुम्हाला दाखवतो. पूर्ण धुकं आणि जमिनीला टेकलेलं आबळ असं वाटणारे हे ठिकाण, जसं की सिंहगडावरती आपण चाललो होतो. निसर्गरम्य असं एक नंबर असं वातावरण होतं, पूर्ण जन्नतसारखं. त्याच्यात आपलं वॅगनरचा एकदम परफेक्ट वापर करणारा माणूस आपल्याला इथं दिसला. तर मित्रांनो, तुम्ही या पावसाळ्यामध्ये आपल्या मित्रांसोबत कुठं कुठं फिरायला गेले ते मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगायचं. आणि तुम्हाला वाटत असेल मी एकटा आलोय, असं नाही. तर पूर्ण जनता बघा तुम्ही, आपल्या पूर्ण मित्र परिवारासोबत आपण इथं आलेलो होतो. गडावरती चढता नाही का, मी आता म्हणजे ना पहिल्यांदाच गडावर आलो होतो कोणत्या तरी, आणि त्याच्यानंतर माझा दम नाही का असं म्हणजे ना दम लागत होता मला पूर्णपणे बरं का. तेवढंच आपले मित्र वगैरे पुढे गेले, पण नंतर म्हणलं वरती का बरं चालले, आपल्याला तर पुढे जायचंय. नंतर सगळे आतमध्ये गेलेले जर का, म्हणलं चला आपण पण आतमध्ये जाऊयात आता. आणि आतमधले म्हणजे थोडा अंधार होता, त्याच्यामुळे नाही का थोडं फिक्कट म्हणजे नाही का असं धुकं दिसत होतं. आतमध्ये पूर्णपणे धुकं होतं. त्याच्यात कोणाचा मित्र दिसला मला तर नाही माहिती बरं का. कमेंटमध्ये सांगा कोणाचा मित्र आहे लवकरात लवकर. आपण बाहेर आलो तिथनं, नंतर नाही का जरा बरं वाटलं, कारण की आतमधल्या साईडला नाही का थोडं असं दमट वातावरण होतं. नंतर म्हणल्यानंतर चला आता इथं दुसरा पण एक कोणाच तरी मित्र भेटला, आणि तेवढं झाल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत आतमध्ये चाललोय. तिथून कसं मस्त आलो बरं का. माझा पाय टाकला होता, पण थोड्या वाचलो मी. नंतर म्हणलं चला आतमधल्या साईडला काय ते पण तुम्हाला दाखवून घेतो. पूर्ण म्हणजे नाही का दगडाच्या आतमध्ये कोरलेलं होतं, पूर्ण एक ना असं ठिकाण होतं भारी मधलं. तळ्याजवळ थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर आम्ही इथं ना मस्तपैकी मारुतीचे दर्शन वगैरे घेऊन पुढच्या साईडला आलो. नंतर म्हणलं चला इथे कायचं मंदिर नाही, हे पण एकदा इथं आलो तर बघूनच घ्यावं. पण त्याच्यानंतर आम्ही इथं बघितलं, तलाव पूर्णपणे हिरवं झालेलं होतं. काय जास्त म्हणजे आम्हाला ह्या ठिकाणी आले बरं का. एकदम खतरनाक लेवलला असं वारं होतं, इतकं खतरनाक वारं होतं, कोणाला उभा पण राहता येणार. एकदम मस्त असं एन्जॉय केला आणि तिथून निघलं. आणि तेवढं झाल्यास नंतर आम्ही म्हणलं चला आता त्या कोपऱ्याला जाऊन बघू आपण. काय मित्र म्हणले त्या कोपऱ्यावरून जर ना तू ना व्हिडिओ बनवता खाली गेला तर काय होईल. त्यांना म्हणलं काहीच नाही, मला तुम्ही जे विचार करू राहिले तेच होईल. भारी धुकन त्याच्यामध्ये आपले मित्र परिवार आपण मस्तपैकी पुढे चालू होतो. पण आमची अर्धी गँग नाही की इकडे हरवली होती बरं का. ती अगोदरच गेली होती वरती. मग नंतर ते सापडले. नंतर आम्ही सगळे म्हणलं चला वरती परत जाऊ. त्याच्यानंतर वरती आल्यास नंतर असं काय बघायला भेटलं नाही का. इथं पूर्णपणे ना एकदम असं सुंदर असं वातावरण होतं. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता आपण आतमधल्या साईडला जाऊयात आणि पूर्णपणे दर्शन वगैरे करून घेऊ. मित्रांनो, सिंहगडावरती तुम्ही आले असताना आणि या महापुरुषाचं नाव तुम्हाला माहिती असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मला पण माहिती पण नाही का, आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नाव नक्कीच सांगायचं आहे. तर जय शिवराय मित्रांनो, असेच भारी भारी व्हिडिओ बघत राहा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका.